हा अशा पद्धतीने डाग पडलेला आणि जुनाट दिसणारा मिक्सर अगदी चकचकीत नवा दिसेल असा आपण चमकवणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर मिक्सरचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये रोजचे मसाल्याची पेस्ट करण्यासाठी, मसाले दळण्यासाठी, ज्यूस बनवण्यासाठी आणि अनेक गोष्टींसाठी होतो। पण बऱ्याचदा हे मसाले त्यावर सांडता आपण वरवर पुसतो, म्हणून याची डीप क्लीनिंग होत नाही आणि बऱ्याचदा तो असा काहीसा खराब दिसायला लागतो, चिकट दिसायला लागतो। तर त्याला आपण घरच्या घरी जे साहित्य आहे त्यामध्ये क्लीन करणार आहे। सगळ्यात आधी या ठिकाणी आपण खाण्याचा जो सोडा आहे तो घेतला। खाण्याचा सोडा जे चिकट वगैरे डाग असतात जे निघत नाही, तर ते डाग काढण्यासाठी मदत करतो। तसं आता घरगुती आपण कोलगेट वापरतो, तर कोलगेटमध्ये देखील ते क्लिन्झिंग चं काम कोलगेट करतं। तर कोलगेट आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं यामध्ये तुम्ही शॅम्पू किंवा बॉडी वॉश असेल तर तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। यामुळे मिक्सरला एक छान चकाकी येते आणि आतपर्यंत तो व्यवस्थित असा जे अगदी तेलकट डाग आहे ना ते देखील निघतात। तर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता या ठिकाणी पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही आहे बरं का, फार पातळ याला करायचं नाही, अशा पद्धतीने याला ठेवायचं आहे। सगळ्यात अगोदर मिक्सर जे आहे त्याचा प्लग काढून घ्या। कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्ही जेव्हा साफ कराल तेव्हा तिचा प्लग काढून घ्या, जेणेकरून शॉक वगैरे बसण्याचे चान्सेस नसतात। तर एक ब्रश घ्यायचा आहे आणि त्याच्या साहाय्याने आपण ही सगळी पेस्ट मिक्सरवरती ज्या ज्या ठिकाणी मिक्सर खराब झाला आहे तिथे व्यवस्थित अशी लावून घेणार आहे। आता तुमच्याकडे ब्रश नसेल तर कुठलंही एक सॉफ्ट स्क्रब घ्यायचं आहे, ज्याने मिक्सरला क्रॅश पडणार नाहीत। तर इथे व्यवस्थित मी जी सगळी पेस्ट आहे ती आतपर्यंत अशी लावून घेते। सगळ्यात महत्त्वाचं, मिक्सरचा आतलाच भाग जास्त घाण झालेला असतो, कारण त्यावरती आपण वाटलेलं जे मसाले आहे ते सांडतात वगैरे आणि तोच जास्त डिफिकल्ट असतो साफ करण्यासाठी। तर या ठिकाणी काय घ्यायचं आहे, वर्तळ अशी आपण पेस्ट सगळीकडे पहिल्यांदा लावून घ्यायची, जेणेकरून बाकीचे चिवट डाग जे आहे ते ह्या पेस्टमुळे निघतील। तर इथे मी एक इयरबडचं जे कॉटनचं असतं ते घेतलेलं आहे, त्याला असं आतल्या बाजूने आपलं जे बारीक ठिकाणं आहे त्या ठिकाणी क्लिनिंग करून घ्यायची। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात इयरबडच्या साहाय्याने ही क्लिनिंग करणं अतिशय सोपं जातं। हे अशा ज्या खाचा आहेत त्या व्यवस्थित आपली क्लीन होण्यासाठी मदत होत असते, हे मिक्सरचं वरचं अशा पद्धतीने। आता जिथे हे खाचा आहेत या ठिकाणी पाणी जाऊ नये म्हणूनच आपण पेस्ट जास्त पातळ केलेली नाही आहे। तर आणि जर तुमच्याकडून झाली तर मग तिथं चिकट टेप वगैरे तुम्ही लावू शकता। तर आता इयरबडच्या साहाय्याने जी कोरडी बाजू आहे त्याच्या साहाय्याने मी व्यवस्थित असं याला आतमध्ये टाकून क्लीन करून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकताय कशी घाण निघाली, या ठिकाणी थोडीफार धूळ देखील बऱ्याच वेळा गेलेली असते। तर सगळी पेस्ट मी व्यवस्थित, आता बटनाच्या ठिकाणी बऱ्याचदा आपले जे वाटण करता करता हात लागलेले असतात, तर बटनही आपण क्लीन करून घेतोय। वायर फार पुढेपर्यंत प्लगपर्यंत आपल्याला क्लीन नाही करायची, पुसून घेऊ शकता। खालचा भाग तुम्ही थोडासा साफ करून घेऊ शकता। आता याला 1-2 मिनटं राहू दिल्यानंतर सगळीकडे घासून झाल्यानंतर एक कोरडा कपडा घेतलाय आणि कोरड्या कपड्याच्या साहाय्याने मी पहिल्यांदा याला व्यवस्थित असं क्लीन करून घेतलेलं आहे। आत्ताच तुम्हाला थोडासा फरक दिसत असेल, बघू शकता। त्यानंतर मी एक कपडा आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आणि त्याला घट्ट पिळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये पाणी राहणार नाही आणि अशा पद्धतीने तो आपल्याला ज्या मिक्सरच्या खाचा आहेत बाजूच्या त्यामध्ये क्लिनिंग करून घ्यायची। कारण या पद्धतीने केलं तर अतिशय व्यवस्थित क्लीन होतं। जर तुमच्याकडे इयरबड वगैरे नसतील तर ही पद्धत सोपी आहे। ज्यांच्याकडे बाबा इयरबड नाही अवेलेबल ते या पद्धतीने साफ करू शकता। हे बघा किती व्यवस्थित अशी ही सगळी घाण निघून जाते आणि जास्त करून ना याच ठिकाणी आपलं वाटण जे आहे ना सांडलेलं असतं आणि तेच थोडंसं साफ होण्यासाठी त्रास देत असतं, कारण वरतळ तर आपण त्याला क्लीन करतच असतो मिक्सरला, तर फक्त हे जे पाते आहे आतलं ते थोडं खराब होतं। तर सेम ह्याच पद्धतीने तुम्ही मिक्सरचं जे भांडं आहे त्याचं खालचं बूड पण असंच काळं पडतं, तर त्याला पण ह्याच मिक्सरने तुम्ही क्लीन करू शकतात। त्यानंतर या ओल्या कापडाने आपल्याला वायर क्लीन करून घ्यायची आहे बटनाजवळची। हे अशा पद्धतीने तुम्ही जर केलं ना तर बटनाच्या आतला भाग वगैरे सगळं काही एकदम स्वच्छ होऊन जातं। आता हा मिक्सर मी थोडासा, मला व्हिडिओ करायचा होता म्हणून थोडासा जास्त दिवस मी पुसला नव्हता, म्हणून तो थोडासा खराब झालेला होता, नाहीतर इतका काही खराब होत नाही। असा तुम्ही कायमच्या कायम साफ केला तर तुमचा मिक्सर अशाच पद्धतीने नवा चकचकीत आणि छान दिसतो। आता ह्या मिक्सरला 7 ते 8 वर्ष झालेले, पण तो तरीही इतका छान दिसतोय बघा। अशा पद्धतीने तुम्हीही तुमचा मिक्सर नेहमी क्लीन केला तर तो नवा आणि छान दिसेल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।